बीडमध्ये आक्रमक झालेला आहे। यशवंत सेनेची नुकतीच बैठक पार पडली असून या ठिकाणी आता बीडमध्ये धनगर समाजाची देखील जाहीर सभा होत आहे, मेळावा होत आहे। आपल्यासोबत यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दोडतले आहेत। काय सांगाल, बैठक आता पार पडलेली आहे, काय बैठकीत निर्णय झालेला आहे, काय सांगाल? राज्यातील धनगर समाज हा अस्वस्थ आहे। या राज्य सरकारने आम्हाला पहिलं यशवंत सेनेच्या वतीनं आम्ही 21 दिवसाचं आमरण उपोषण केलं, 50 दिवसाचा अल्टिमेट दिला, 50 दिवसात करतो असा लेखी शब्द दिला, केलं नाही। परत आम्ही 5 दिवसाचं आमरण उपोषण चौंडी या ठिकाणी केलं। नंतर 1.5 महिन्यामध्ये आम्ही शिंदे समिती स्थापन केली। 1.5 महिन्यात आरक्षण अंमलबजावणी होईल असा लेखी शब्द दिला। आज 2 महिने होत आहेत, शिंदे समितीचा अहवालसुद्धा आला नाही। शिंदे समितीनं पूर्ण आत्ताच 2 राज्याचा दौरा केला आहे, बाकी दौरासुद्धा केला नाही। मग राज्य सरकारनं जे शब्द दिलेत ते फसवे निघाले। आता धनगर समाजाचा विश्वास या राज्य सरकारवरती राहिलेला नाही। म्हणून एक शेवटचा इशारा, लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वी धनगर समाजाच्या राज्यातल्या समाजाच्या वतीनं या राज्य सरकारला एक शेवटचा इशारा आम्ही देण्यासाठी एक इशारा सभा, इशारा मेळावा 11 फेब्रुवारीला बीड येथे आम्ही आयोजन केलेलं आहे। यशवंत सेनेच्या वतीनं राज्यातील संपूर्ण धनगर समाज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आणि राज्य सरकारला शेवटचा इशारा देणार आहे। जर राज्य सरकार 11 तारखेच्या इशारा मेळाव्याला जरी नाही आमची अंमलबजावणी त्याच्यानंतरही नाही झाली तर परत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानापासून आरक्षण दिंडीचं आयोजन या राज्यातल्या धनगर बांधवांनी केलेलं आहे आणि आम्ही परत राजमाता अहिल्यादेवींच्या तिथून आरक्षण दिंडी घेऊन 22 तारखेला आझाद मैदानावरती आम्ही यशवंत सेनेच्या वतीनं परवानगी घेऊन ठेवलेली आहे। 22 तारखेला राज्यातला संपूर्ण धनगर समाज हा चौंडी ते आझाद मैदान असा आरक्षण दिंडी काढून 22ला तिथं पोहोचणार आणि 22ला परत आम्ही अमरण उपोषणासाठी आझाद मैदानावरती बसू। मग तिथं हजारो नाही लाखो तरुण त्या आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहेत आणि राज्य सरकारला आरक्षण अंमलबजावणी केल्याशिवाय आता कुठलाही पर्याय हा राज्यातला धनगर बांधव सरकारपुढे ठेवणार नाही, याची तयारी आता राज्य सरकारनं करावी। खरं पाहिलं तर फडणवीसांनी देखील धनगर समाजाचं आरक्षण आम्ही देऊ असं म्हणाले होते। त्यानंतर कुठंतरी मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देऊ, अशा ज्या सरकारच्या विविध भूमिका आहेत सर्व समाजाच्या आरक्षणाविषयी, कुठंतरी तुम्हाला असं वाटतं का सरकार समाजाला घेऊन गांभीर्याने घेत नाही असं काय वाटतंय का? सरकारने खरं तर खूप मोठी फसवणूक या धनगर बांधवांची केलेली आहे। धनगर असलेलं आरक्षण म्हणजे फक्त आहे इम्प्लिमेंट करायचं आहे। इम्प्लिमेंट करण्यासाठी जर या धनगर बांधवांना 70 वर्ष टाहो पडावं लागत असेल, सोम्याचं सरकार गेलं की गोम्या आला, गोम्याचं आलं की ह्या आला, म्हणजे प्रत्येकजण ह्या धनगर समाजाच्या भावनेशी खेळतोय, धनगर समाजाच्या येणाऱ्या तरुण पिढ्यांच्या जीवनाशी खेळतोय। तर या सरकारला माझा इशारा की तुम्ही आता या धनगर समाजाची फसवणूक करू शकणार नाही। आमच्या या इशारा मेळाव्यातून आता शेवटचा इशारा आम्ही तुम्हाला देऊ आणि हा सरकार का धनगर बांधवांचा इशारा मेळाव्यानंतर हा झटका मेळावा सुद्धा या राज्य सरकारला बघावा लागेल। पुन्हा एकदा चौंडी ते मुंबई तुम्ही अशी हाक दिलेली आहे, मात्र या ठिकाणी जे तुमचा मेळावा होणार आहे, सभा होणार आहे, याच्यासाठी कोणते नेते येणार आहेत? धनगर समाजाचे नेते येणार आहेत का किंवा इतर काही कोणते नेते येणार आहेत का? काय स्वरूप असणार आहे? आरक्षणाची लढाई ही नेत्यांपेक्षा समाजाला जास्त गरजेची आहे। जो धनगर आरक्षणाच्या लढाईच्या पाठीशी आहे, जो धनगर आरक्षण लढाईसाठी सोबत आहे, तो या इशारा मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी येईल। धनगर समाज ज्यांना धनगर समाज संपूर्ण येणार आहे। ज्या नेत्यांना धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्याची गरज वाटते ते सगळे नेते या ठिकाणी येतील। आपण पाहता एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना पुन्हा एकदा बीडमधून आता धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील पेटलेला आहे। येणाऱ्या 11 तारखेला 11 फेब्रुवारीला बीडमध्ये धनगर समाजाची जाहीर सभा होत आहे। यशवंत सेनेच्या वतीने या सभेची हाक देण्यात आली आहे। ही इशारा सभा असणार आहे आणि हा इशारा देऊन देखील सरकारला जाग आली नाही। जे आरक्षण आहे, एस टीमधनं आरक्षणाची मागणी जी होते यावरती तोडगा निघाला नाही, तर अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावापासून चौंडीपासून ते मुंबईपर्यंत मुंबईच्या आझाद मैदानावरती दिंडी काढण्यात येईल असा इशारा देखील या ठिकाणी बाळासाहेब दोडतले यांनी दिलेला आहे। त्यामुळं पुन्हा एकदा आता मुंबईची हाक मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाने देखील दिल्यानं यावरती आता सरकार नेमकं काय भूमिका घेणार आणि काय निर्णय यावरती घेणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।